दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। तुम्ही मला म्हणता ना, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। जय श्रीराम। अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समिती आयोजित चौथी संत परिषद अयोध्या येथे यावर्षी संपन्न होत आहे। या समितीच्या द्वारा हिंदू समाज भूषण पुरस्काराने आपल्या पलूस येथील श्री गणपतराव पुदाले अप्पा सोनई चॅरिटेबल ट्रस्ट यांना आपण यावर्षीचा हिंदू समाज भूषण पुरस्कार अयोध्या येथे देत आहोत। त्याकरिता त्यांना आज संस्थेच्या माध्यमातून रीतसर पत्र देऊन आमंत्रण करण्याकरिता या ठिकाणी आज आम्ही उपस्थित होतो। अयोध्या येथे भव्य दिव्य प्रमाणामध्ये महाविष्णू याग व सत्संग आणि त्याच माध्यमातून संत परिषदेच्या द्वारा हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल। हा सोहळा दिनांक 23/5 या दिवशी वार शनिवार अयोध्या येथे मानस भवन या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहा। हा जो पुरस्कार आपण आज आपणना देत आहोत, आपणचं गेल्या 25 वर्षापासूनचं हिंदू धर्माविषयी असलेलं सक्रिय कार्य आणि समाजामध्ये असलेलं प्रेम हे पाहता त्यांच्या अंतकरणामध्ये सर्व जाती धर्माविषयी असलेलं श्रद्धायुक्त प्रेम पाहून हा पुरस्कार यावर्षी समितीने त्यांना देण्याचे ठरवले आहे। या पुरस्काराकरिता अध्यक्षीय स्थानामध्ये पद्मश्री कर्मयोगी दादा इधाते खोपोली यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होईल। या कार्यक्रमाकरिता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, गीता परिवाराचे वल्लभजी व्यास आणि हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोधले व लोकसभा शिर्डी खासदार भाऊसाहेबजी वाकचोरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत।